छोट्या पडद्यावरच्या मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच तर मालिकेतील सुखदुःखाचे प्रसंग प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. मनोरंजनाच्या प्रवाहातला असाच एक अनोखा प्रयोग 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन मालिकांचा महासंगीत सोहळा सलग 3 तास प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 3 तासाच्या या महासंगीत सोहळ्यात 33 कलाकारांची फौज दिसणार आहे. अर्जुन सायली, नंदिनी पार, जीवा आणि काव्यासह या दोन्ही मालिकेतील सर्व मुख्य कलाकार या महासंगीत सोहळ्यात सहभागी होणार आहेत. 3 तासाचा हा अभूतपूर्व सोहळा साकारण्यासाठी 150 पेक्षा जास्त तंत्रज्ञ मंडळी 3 दिवस मेहनत घेत होते. शूटिंग वेळेत पूर्ण व्हावे यासाठी 2 हुबेहूब दिसणाऱ्या सेटची निर्मिती करण्यात आली आहे. कला दिग्दर्शक तृप्ती ताम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे एकसारखे दिसणारे 2 सेट उभारले गेले. ठरलं तर मग मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनीच हा 3 तासाचा महासंगीत सोहळा शूट केला आहे. याविषयी सांगताना सचिन गोखले म्हणाले की माझ्यासाठी खरंच हे आव्हानात्मक होतं. प्रवाहाने माझ्यावर हा विश्वास दाखवला यासाठी मी त्यांचे आभार मानतो. ठरलं तर मगच्या कलाकारांबरोबर पहिल्या दिवसापासूनच शूट करतोय. मात्र लग्नानंतर होईलच प्रेमच्या कलाकारांबरोबर या महासंगीत सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम केलं. प्रत्येक पात्र समजून घेत शूट करत होतो. 3 तासाचा एपिसोड जवळपास 3 दिवस शूट करतोय. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय आहे. 3 तासाचा हा महासंगीत सोहळा उभं करणं हे सोपं नव्हतं. या आव्हानाविषयी सांगताना स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, 2 मालिका त्यांची स्वतंत्र कथानक सुरू आहे. त्या एकत्र करून त्यांची एक गोष्ट बांधणं आणि त्या 3 तासाचा भक्कम भाग बनवणं आणि 33 कलाकार असणं हे आव्हानात्मक होतं. स्टार प्रवाहाच्या संपूर्ण टीमने मिळून हे पार पाडलं आहे. रसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल यात काही शंका नाही. जितकी मेहनत करतोय तेवढीच रसिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे असं नवनवीन प्रयोग करताना फार आनंद होतो. माझी खात्री आहे की महासंगीतचा विशेष भाग प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करेल. तर हा 3 तासाचा महासंगीत सोहळा 9 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता प्रसारित केला जाणार आहे. तर हा महासंगीत सोहळा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.